उदगटात आता दादासाहेबांना वन साइड वातावरण झाले. दादासाहेबांची ज्या दिवशी उमेदवार जाहीर झाली त्या दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला. आता फक्त लीडच मोजायचं बाकी राहिले. आणि जे विरोधातले जे उमेदवार आहेत ते विरोधातले उमेदवार म्हणजे 70% जनतेच्या परिचयाचेच नाहीत खरं सांगायचं म्हणजे असा विषय आहे. आणि दादासाहेबांचं जवळजवळ 1 वर्षापासून लोकांच्या गाठी भेटी लोकांची कामं प्रत्येक वयोवृद्ध माणसापर्यंत दादासाहेब पोहोचलेत. लहान पोरापर्यंत पोहोचलेत. विद्यमान आमदारच काही सांगू नका हो. काय ते नुसतं धनीला आणि मातीला नारळ फोडणे काहीच नाही त्याचं काहीच नाही. नुसतंच आज्याचं नाव घेतून मत मागतो. स्वतःच काहीच नाही आणि तेवढंच काम आहे फक्त. दुसरं अजिबात काहीच नाही. जाऊन गावात येऊन कुठं रस्ता चेक केला कुठं काहीच नाही. काम बिमा असला अजिबात काहीच भानगड नाही. नुसतं आज्याचं नाव घ्यायचं मत मागायची. विषय संपला. तालुक्यात निधी आता बंधाऱ्याचं काम आता बापू आमदार होता त्यावेळी समजी म्हणायचे बंधारा तुमला नाही बंधारा तुम्हाला. आता 2 वर्ष झाला आमदार झालाय ना. काय झालं ते बंधारे थांबले कशासाठी? काय मग धनुष्यबाण आहे का शेकापच आहे काय? शेकाप काय गावात कसं होईल एकंदरीत? गावात आता गावचा उमेदवार आहे म्हणल्यावर 5-50 मतांनी जरा लीड झाली. दादा लवटेच काय माहिती का? आहे ना तेवढा बांधले 50 मधनं. बाकी चालू आहेत मग कुठं कुठे केले ते आम्ही तर कशाला बघतोय. काय एकंदरीत काय होईल? नाही झालं लवटे बसल. दादा लवटे कसं काय विरोधक असून तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे? बसणे आता हाय ते हाय खरं ते खरं. चांगलं काम करतं म्हणून चांगलं येईल. काम करणं त्याला नुसतं मतापुरतं येऊन गावात टीका करून जाणं टिकू घेते येतंय का? ही सरपंच झाला सदस्य झाला काय झालं त्या माणसापतूर गावापतूर कुणाच काय तर तोर येतच नाही ती. मग येताला कसं काय करायचं? ही येऊ पडू ती येतच असतो कोणाला. विरोध म्हणत नाही आपला म्हणत नाही. त्याचं काम अडचणीच असं ती करतच असतो. आता विरोधक आमदार झाल्यापासून 1.5 वर्ष झाला आमदार बाबासाहेब देशमुख झाले. त्यांनी ह्या 1.5 वर्षात फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देणे कुठं माणूस मेलं त्या मातीला जाणे ह्याच्या पलीकडे त्यांचा काही सुद्धा उद्योग नाही. त्यांचा 1 रुपयाला निधी नाही. काय गावात त्यांनी काय विकास काही सुद्धा नाही. काही सुद्धा विकास नाही त्यांचा. आमदार झाल्यापासून किती वेळ आले? आमदार झाले पण मला तर 1-2दा मातीला मी गेल्यानंतर तेवढेच दिसले. त्याच्या पलीकडे मला काहीच दिसले नाहीत. पण शेवटी विकास हा महत्वाचा. विकास महत्वाचा आहे. वाढदिवसाने कोण बी देते हो. शुभेच्छा ही कोण बी देऊ शकते फोनवरनं. स्वतः काम करणं म्हणजे महत्वाचं आहे. गोरगरिबांच्या जनतेच्या अडचण काय आहे ही जाणून घेणं गरजेचं आहे. 1 नंबरचं काम आहे. सगळे काम दादासाहेब पाटलांना शाजू बापूंनी केलेले आहे. बाबा हे चेंडे गुंडे आला याचं काय मनाव धरू नका की हम करतो तम करतो. आतापर्यंत काही सुद्धा त्यांनी केलेलं नाही. आज 55 वर्ष झाले मी बघतोय. चरण्याला मी म्हातारा झालो. माझं वय आहे 85. पण हे सगळे लबाड लोक आहेत. ह्या लबाड लोकांच्या पासून दूर राहावा. आमची सगळी टीम दादासाहेब लवटे असतील त्यांचे बंधू सागर लवटे असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी दादासाहेब लवटे जिल्हा परिषद लढवत असले तर ह्याचं सगळं जी श्रेय हे सागर मालकाकडे जातं. सर्व मुलांना संघटित करणं तरुण वर्ग सगळे एकत्र आणणं सगळ्यांच्या वेळेला उभा राहणं जी काय जी पाठीमागची ताकद आहे ती सागर लवटे तयार करून आणि त्याच्या विश्वासामुळेच दादासाहेब लवटे आज गावाचं तालुक्याचं राजकारण करू शकतात. आणि बऱ्यापैकी मोठं सगळं सहकार्य त्यांना ह्या जनतेतून मिळते. कारण त्यांनी प्रत्येक गावामध्ये आता आम्ही फिरलो 9 गावामध्ये तर 9 गावामध्ये प्रत्येक गावात 200-300 पोरं त्यांनी तयार केली ती. युवक वर्गातला चाहता आहे आणि युवक वर्गासाठी खंबीर आवाज देणारा माणूस आहे. आणि आपल्या शाजीबापूच्या तालमीत तयार झालेला एकदम कडक असा पैलवान आहे. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की आमच्या गावातून आम्ही जवळपास 80% मतदान दादासाहेबाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जिल्हा परिषद गटातून दादासाहेब हे 100% विजय होणार आहे. महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, जिल्हा परिषदची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना सांगोला तालुक्यातील महूद जिल्हा परिषद गटात आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर दादासाहेब लवटे हे या ठिकाणी उभे आहेत. एकंदरीत शाजीबापूंचा हा बालेकिल्ला असताना या ठिकाणी जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आले आहोत. तर प्रत्यक्षात त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेऊयात. काय गावात तुमच्यातलाच उमेदवार आहे दादासाहेब लवटे? होय आहे की आमच्यातलाच. बर कसं आहे पोरगं? चांगलं येईल. बर चांगलं काम करतं म्हणून चांगलं येईल. काम करणं त्याला नुसतं मतापुरतं येऊन गावात टीका करून जाणं टिकू घेते येतंय का? ही सरपंच झाला सदस्य झाला काय झालं
त्या माणसापतूर गावापतूर कुणाच काय तर तूर येतच नाही ती. मग येताला कसं काय करायचं? ही येऊ पडू ती येतच असतो कोणाला बी. विरोध म्हणत नाही आपला म्हणत नाही. त्याचं काम अडचणीच असं ते करतच असतो. काय हिथलं लोटवाडीचाच विषय नाही बाकीच्या गावात सगळ्यात सुद्धा ह्या नाव आहे त्यांचं. त्या गटात उभा राहिले ती सगळी गाव त्याची. हम्म, हम्म. या अगदी कोण माणूस तुम्हाला सांगतो 75% त्याची. शहाजी बापूंचा चांगला सपोर्ट आहे. शहाजीबापूचा एक नंबरचा सपोर्ट आहे. हम्म. शहाजीबापूने लई कामं केली एका 5 वर्षातच केली 2.5 वर्षातच केली. हम्म. त्याला संधी मिळली 2.5 वर्षात 2.5 वर्षातच 55 वर्षात झाली नाही तेवढी 2.5 वर्षात केली. हम्म. आम्हाला पाणी नव्हतं हो. हम्म. आम्हाला 1/2 एकर जमीन आणि 12 एकर माळ त्याला पाणी नाही काय येते त्यात हो? काय होतं? आता पाणी आलं आता पिकल का नाही त्याचा आम्ही मारतो. आता सगळी ओलिताखाली आहे जमीन. आता पाणी येईल की आता म्हणतो 6 महिन्याने येईल वर्षाने येईल पण ती भिजेल का नाही आज नाही काम उद्या. चालू आहे आता ते. काम चालू आहे म्हणल्या नव्हती नळ्या पडले तर म्हणल्यानं पाणी येणारच आहे की. आज ना उद्या पाणी येणार. येणार आहे मग ती बागायत होणार का नाही सुखी झाली का दुःखी झाली हम्म. असं होईल ना. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे बापू तिकून कामाचा माणूस. बाप आता त्याची विरोधक टीका करणार असं केलं तसं केलं अमक केलं विरोधकाला काय तीच पाहिजे तर. काय व्यवसाय व्यवसाय मी शेती करतो काय ऊस आणि का बाग आहेत? ऊस आहे. बाग नाही काय? बाग होती पण तेलकटनं गेली हो. बर बर बर. काय इकडे बागेला चांगलं वातावरण आहे म्हणते. सांगोला तालुका चांगला आहे बागेला. सांगोला तालुका बागेसाठी चांगला होता बर. पण आता सध्या ती परिस्थिती राहिली नाही. काय कारण काय तसं? पहिले तर डाळिंबात एक नंबर होतं की गाव. डाळिंबात दिवस चांगलं होतं हम्म. पण मर रोग म्हणा तेलकट म्हणा यामुळं हम्म. लोकांनी बागांचा कल बदलून आता ऊसाकडे वळलेत. पाणी पण चांगलं झालंय. हम्म. काय पहिलं पाणी नव्हतं कोणी आणलंय पाणी? पाणी बापूंनी आणलेलं आहे. बर. बापूंच्या काळात भरपूर योजना झाल्या. हम्म. टेंबो झाली उजनी झाली ताकारी म्हैसाळ झाली या 2-3 योजनेचं पाणी आल्यामुळं काम केली त्यांचे हो निश्चित भरपूर कामं झालेली आहेत. काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे वार लोटेवाडी गावात कसं होईल? जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं चालू आहे. यामध्ये लोटेवाडी गावातला तरुण आणि तडफदार नेतृत्व जे सर्वसामान्य घरातलं जे आता आज ही सध्या घरकुलात राहतात आणि एकदम अशा छोट्या पंक्चर काढणाऱ्या पासून असं व्यवसाय करत त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांच्या कनेक्टमध्ये आले. जे पंक्चर काढत होते पंक्चरी पासून ते आता तालुक्यापर्यंतचा प्रवास हा मोठा संघर्ष आणि मोठ्या संघर्षातून ते उभा राहिलेला नेता आहे. पण कुठं तर तरुणांना प्रेरणादायी खूप जे आता नवीन पोरं त्यांच्याकडे बघून आमच्या गावातील अनेक जण म्हणजे एक 50 ते 60 जण नवीन व्यवसायात उभा करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे आणि ते आता सध्या तरुण पोरं जे 20-22 वर्षाचे आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे बघून आता व्यवसायामध्ये शिरायला लागलेले आहेत. काय एकंदरीत हा प्रवास कसा होता त्यांचा म्हणजे पंक्चरीचं दुकान असल्यापासून ते आज जिल्हा परिषदेपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि लोकांच्या तोंडून पण त्यांचं नाव चांगलं आहे की ते कामं करतायत गरिबांची जाणीव आहे अशा गोष्टी सगळ्या घडतायत. अतिशय कठीण परिस्थितीचा काळ होता. त्यावेळेस इकडं पाणी नसायचं त्यामुळे शेती पिकत नव्हती. त्यामुळे त्यांनी पंक्चरचा धंदा चालू केला. त्यांचे लहान भाऊ सागर आणि 2 जण पंक्चर काढत होते. पंक्चर काढण्यापासून ते हळू जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. ग्रामपंचायत लढवल्या, सोसायटी लढवल्या. पहिल्यांदा यश येत जात होतं. पण जसं त्यांनी लोक कनेक्टमध्ये आणली, युवक वर्ग कनेक्टमध्ये आणला. जे फार आजोबापासनं म्हणजे 80-90 वर्षाच्या व्यक्तीपासून ते 10-15च्या युवकापर्यंत 10-15 वर्षाच्या युवकापर्यंत एवढी त्यांची प्रचंड क्रेज निर्माण झाली की या गावामध्ये दादासाहेबांविषयी अतिशय आदर पण आहे, मैत्री पण आहे आणि एक उमदं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. काय शहाजी बापून एक हिरा सापडलाय असं वाटतं? शहाजी बापूंच्या राजकीय पटलावर खेळताना एक दादासाहेबांबद्दल एक हिऱ्यापेक्षा पण काय वरचा असेल तो सापडलेला आहे बापूंसाठी. काय एकंदरीत गावाचा कल काय असेल शेवटी? या गावाचा कल संपूर्ण दादासाहेबांच्या बाजूने 100% असणार आहे. त्यात काय वाद नाही. दादासाहेबांचा या गावातच नाही तर पूर्ण जे गटामध्ये वातावरण आहे ते स्वतः दादासाहेब उमेदवार आहेत. पण ते दादासाहेब उमेदवार नसून जी महूदची जी सर्वसामान्य जनता आहे, शोषित आहेत, पीडित आहेत किंवा ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये असू द्या, शेती क्षेत्रामध्ये असू द्या, वकील क्षेत्रामध्ये असू द्या किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जे काम करतात ते लोक आणि सर्वसामान्य शोषित पीडित जनता हीच उमेदवार आहे. दादासाहेब हे फक्त नाव आहे.
काय दादासाहेबांच्या विरोधांचं काय आव्हान वाटतं? दादासाहेबांसमोर अशी भरपूर वादळं आव्हानं आली. हे आव्हान म्हणजे दादासाहेबांसाठी एक कोणतं म्हणजे एवढ्या उच्च दर्जाचं आव्हान नाही असं आम्हाला वाटतं. हे आव्हान ते सहजरित्या पेलून जाते. शंकर सावंत. काय एकंदरीत तुमच्या लोटेवाडीतला उमेदवार आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. दादा लवटे येणार आहे. बर गुलाल दादा लवटेच आहे. काय बाकीचे काय उमेदवार नाही काय? बाकी नाही, बाकी कामच करत नाही ती. का? कोण आहे समोर उमेदवार दुसरा? खांडेकर कामच करत नाही काय. खांडेकरचं तरी एक नंबर काम आहे म्हणते दादा पाटला एक नंबर काम आहे. आता आम्ही बाकीच्या गावात गेलो तर सगळं खांडेकरच नाव आहे. दादावाली काम करतोय. काय केलं तुमचं काम? काम केलंय पल्स टाकले गावाला पाणी आणलंय. बर रस्ते केले तरी पण कशी काम करत नाही काम करत नाही. कोण विरोधक? काय ते नुसतं खायला जाऊन झोपायला घरी जाऊन झोपायला. दादा लवटे कामाचे आहेत. कामाचे आहेत. बर बर काय गुलाल उधल तर एक नंबर. बर होय दौंड बांधून येणार आहे निवडून. काय गावातनं किती जाईल मतदान लय जाणार आहे गावातनं. दौंड बांधले मतदान जात आहे. 50% होईल. होय होय जास्त होणार आहे. जास्त होईल. होय बर कामाचा माणूस आहे, पळून काम करणार आहे ती. पळून काम करते. पळून काम करते ती. कोण लावला घरी येते काम बघणार. गरीब लोकांचं काम करते ती. पाण्याचं काम करणार, पेन्शन चालू केली म्हाताऱ्या माणसांना. बर बर गरिबांची जाणीव आहे. होय दुसरी कोण काम करत नाही ती. काम करत नाही. आमदार आलतोय गावात? आमदार आलो ते कोणचं आता नवीन? नाही शहाजी बापूच. शहाजी बापूचे शहाजी बापू. देशमुख नाव घेत नाही आम्ही. का? आम्ही बापूची माणसं आहे ती. आम्ही नाव न घ्यायला मतदान दिलंय ना. आम्ही बापूची माणसं, आम्ही जाऊन बनवला आहे. होय बापूनेच काम केलंय सगळं. बर बर म्हणजे नवीन आमदाराचं काय संबंध नाही? नवीन आमदार संबंध नाही. लोटवळी आमची गावच आहे. शहाजी बापूच गाव. शहाजी बापूच होय त्यामुळे आमदाराला नवीन आमदाराला येऊ देत नाही. येऊ देत नाही आम्ही. बर बर काय मग विकास कामं कशी व्हायची? काम चांगली होती. बापू काम करतोय चांगलं. बापूच करणार. होय बापूच करणार आहे. लाईट बी सगळं आणून दिले, डीपी आणलाय, रस्ता केल्याचं, त्याच्याच कामं केल्याची. काय बापूला काय मंत्रीपद देते? मिळणार आहे मंत्रीपद. लाल दिव्याची गाडी मिळणार आता. कधी? आता उभा राहिले. बर ठीक आहे. वाहते म्हणजे जे काय माणूस काम करतो पुढे जाऊन त्या माणसाच्या माग लोकसंख्या मताने माग उभा राहते. हे दादा भगवान लवटे म्हणजे काहीतरी माणूस नाही, एक नंबरचा पुढे जाणारा माणूस आहे आणि कामाच्या निमित्तातनं सगळ्या जनतेला सर्व सारखं ठेवणारा तो माणूस आहे. काय एकंदरीत शहाजी बापूंचं काम आहे इकडे? शहाजी बापूचे काम पुष्कळ आहेत. होय आमदारची कामं आज आमदार आला तसं आपल्याला बोलता येत नाही. म्हणजे कसं आमदार पण आपलाच माणूस आहे, ते काय बाहेरचा नाही. त्यांनी बी आतापर्यंत आपल्या गावासाठी खटपट केली, पण त्यांची वरची माणसं, त्यांच्या वरल्या पातळीतल्या माणसं त्यांची येत नव्हती. त्याच्यामुळे आमदार साहेबांनी काय आपल्या जनतेपतूर आलं नाही. काय त्यांचा पण कार्यकाळ एवढा नाही झाला अजून, 1 व 1.5 वर्ष झालं. काहीच नाही आपलं हे आता कालचं हे त्यांचा नातू आल्यापासून तर काहीच कार्यक्रम नाही. माग गावात कुठली कामं नाही आली, कुठलं काय काहीच नाही. काय एकंदरीत दादासाहेब लवटे कसं आहे गावात काम आहेत त्यांची? गावात कामं त्यांची रस्त्याची कामं चालू आहे ती. पुन्हा तुम्हाला सांगतो लोकांच्या पाठीमागं ठमतपणानं उभा आहे. कुणाला अडचणी आली काय आलं त्या ठिकाणी दादा पाटील जरूर पळून जाऊन त्यांची समस्या काढून टाकते. काय विरोधक म्हणतात कामं करत नाहीत, असाच उमेदवार आहे? नाही भरपूर काम आहेत. कामं करत नाही जनता आता मागे येते त्याच्यावरूनच कळतंय ना लोकांना कामं आहेत का नाहीत. आता मी एकटा सांगून काय करायचं, सगळ्या जनतेला दिसतंय. काय लोटेवाडीतनं कसा कल असेल मग? धनुष्यबाण येणार धनुष्यबाण अगदी एक नंबर. हा एवढं बोलून माझे 2 शब्द संपवून. प्रदीप लवटे. काय हाय चांगला आहे. आता गावचा उमेदवार आहे दादा लवटे आणि डाळे. आमचं दुसरे उत्तमदादा खांडेकर आहे आमचा. तसं शेकापच बरं दिसतंय. काय सगळीकडे शेकापचं वातावरण आहे, काय पण आहे दादा लवटे करेल वाटते व्यवस्थित. बघू आता काय मग धनुष्यबाण आहे का शेकापचं आहे? काय शेकाप काय गावात कसं होईल एकंदरीत? गावात आता गावचा उमेदवार आहे म्हणल्यावर 5-50 मतांनी जरा लीड झालं. काय दादा लवटेच काय माहिती आहे ना बाबा ही तेवढा बांधले 50 मधनं. बाकी चालू आहेत मग कुठे कुठे केले तर आम्ही तर कशाला बघतोय. काय एकंदरीत काय होईल मग? नाही दादा लवटे बसल. दादा लवटे बसेल. काय विरोधक असून तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे? बसणे आता हाय ते हाय खरं ते खरं.
उमेदवार आहे तुमचा, कसं वातावरण आहे? काही जोरात आहे, चालू आहे. बर, काय एकंदरीत कसं आहे उमेदवार, कामच आहे? दादासाहेब लवटे सध्या हा तरुण उमेदवार आहे. हा, त्यांचा जिल्हा परिषद महोद गटात तरुण म्हणून चेहरा आणि सुशिक्षित असा हा उमेदवार आहे. दादासाहेब लवटे यांच्या माध्यमातून शिस्तप्रिय दादासाहेब लवटे यांची पहिली 2016-17 हा माणूस पंक्चर काढणार होता. पंक्चर काढून काही कालावधीने त्यांनी आपले वाकीशुनीच्या कारखाना ऊस तोडणी केले. त्यानंतर त्यांनी हळूहळू राजकारणात ते आले. त्यांनी तालुक्यासाठी भरपूर बापूच्या माध्यमातून विकास करण्याची कामे केली आहेत. आता विरोधक बोलते ते की दादासाहेब लवटे पंचायत समिती सदस्य झाल्यानं महूद जिल्हा परिषद गटात कामच काय झालं नाही. आता दादासाहेब लवटे ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य झाले, हे उभं राहिले तुम्ही पेविंग ब्लॉक, हे ग्रामपंचायतच्या समोर पेविंग ब्लॉक टाकलेत. हायमास्ट, इथं हायमास्ट, पंचायत समितीतनं बस स्टँड. आता तुम्ही ज्या एकतपुरासनं त्या रोड आला, एकतपूर ती लोटेवाडी हा 7 कोटीचा रोड चालू आहे. हा बापू आमदार झालेला यांच्या फंडातून आलेला आहे. विरोधकांना की कामच केलं नाही असं बोलतात. मग विरोधकांचा कामाशी काही संबंध नसताना मोकळी टीका करतात दादासाहेब लवटे. दादासाहेब लवटे हा कामाचा माणूस आहे. त्यांच्या संग 18 पगड जातीची लोक आहेत. सर्वसामान्याची त्यांची मातीशी नाळ असणारा हा व्यक्ती आहे. त्यासाठी दादासाहेब लवटे यांची महूद जिल्हा परिषद गटातून प्रचंड क्रेज आहे. त्यासाठी ते प्रचंड अशा बहुमतांनी निवडून येणार आहेत. काय एकंदरीत पूर्ण गटाचं कसं आहे वातावरण? गटात काय ना, वन साईड दादासाहेब लवटे. बापूस काम कसं आहे इकडे? बापूचं 1 नंबर काम आहे. बापूचं काम म्हणजे बापून जो विकास केलाय त्या विकासाच्या आधारावर इथली जनता, गोरगरीब जनता मतदान करणार आहे. सर्वसामान्याच्या कुटुंबात जरी गेला तरी दादासाहेब लवटेच म्हणतात. काय एकंदरीत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे ते लाडके आहेत, कसे बघताय? कारण का आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना आता पैसे येतात. नाही, पण एकनाथ शिंदेच्या चांगल्या फेवर मध्ये त्यांचा चांगला आशीर्वाद आहे त्यांना. बापूंवर प्रचंड आशीर्वाद असल्यामुळे, बापू आमदार असल्यावर ना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे प्रचंड निधी दिला. त्यामुळे तालुक्यातली जनता, महूद जिल्हा परिषद गटातली नाही, तालुक्याची जनता त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने ताकदीने मागे आहेत. कुठे तर सांगोलमध्ये विजयाचा गुलाल लावलाय, आता या ठिकाणी काय होईल? काही विजय नाही, बापूच हा विजयाचा गुलाल लावणार. विरोधकांनी की कालवा करायचा, टीका करायची, बापू असं करते, दादासाहेब लवटे तर तुटून पडते. विरोधक दादासाहेब लवटे हा मोकळा आहे, आश्वासन देतोय, कामाचा माणूस नाही. मी मध्ये त्यांची बाईट ऐकली थोडे, ते म्हणले दादासाहेब लवटे पंचायत समिती सदस्य होते, त्यांनी एक काम केलं नाही. अरे तुम्हाला निवडणुकीपुरते तुम्ही 4 दिवस घरातनं बाहेर पडले, तुम्हाला दादासाहेब लवटेची कामं दिसणार कशी? तुम्ही थोडं घरातनं बाहेर येऊन बघा, दादासाहेब लवटेनी कामं कुठं कुठं केले ते तुम्हाला सगळं कळत. काय विरोधकाचं कसं आहे आव्हान? विरोधक हे लोटेवाडी तर विरोधकाचं काही सुद्धा नाही, फक्त वनवे दादासाहेब लवटे. तुम्ही पूर्ण गावात बाईट घेऊन बघा, फक्त दादासाहेब लवटे. काय असं एवढं का, म्हणजे काय काम केलं? विरोधक कामच काही करत नाही. आता विरोधक आमदार झाल्यापासून 1.5 वर्ष झाला आमदार बाबासाहेब देशमुख झाले. त्यांनी ह्या 1.5 वर्षात फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देणे, कुठं माणूस मेलं त्या मातीला जाणे, ह्याच्या पलीकडे त्यांचा काही सुद्धा उद्योग नाही. त्यांचा 1 रुपयाला निधी नाही, काय गावात त्यांनी काय विकास? काही सुद्धा नाही, काही सुद्धा विकास नाही त्यांचा. आमदार झाल्यापासून किती वेळा आले? आमदार झाले पण मला तर 1-2दा मातीला मी गेल्यानंतर तेवढेच दिसले, त्याच्या पलीकडे मला काहीच दिसले नाहीत. पण शेवटी विकास हा महत्वाचा. विकास महत्वाचा आहे. वाढदिवसाने कोण बी देते हो, शुभेच्छा ही कोण बी देऊ शकते फोनवरनं. स्वतः काम करणं म्हणजे महत्वाचं आहे. गोरगरिबांच्या जनतेची अडचण काय आहे ही जाणून घेणं गरजेचं आहे. एकंदरीत कामाचा माणूस आबाकडे बघितले जाते आणि शाजीबापूकडे बघितले जाते, आणि एकंदरीत लवटे उमेदवार दादासाहेब लवटे हे देखील तितक्याच ताकदीचे, बापूचे विश्वासू खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांना. त्यामुळे दादासाहेब लवटे हे 1 साईड मतातून महूद जिल्हा परिषद गटातून निवडून येणार. धन्यवाद. गावातनं उमेदवार आहे, कसं बघताय सगळीकडे? आमचा दादासाहेब लवटे चांगल्या पद्धतीने काम गावामध्ये करतो. तालुक्यामध्ये बी चांगली क्रेज आहे गडीची, आणि शाजीबापू पाटलाच्या तालमीत गडी चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि गावामध्ये 13 गाव पाण्यापासून वंचित होती, ती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर उठाव करून 13 गाव पाण्याखाली आणण्याचं काम दादासाहेब लवटेंनी केलं. आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जी काय झालं नव्हतं, त्या नेत्याने आतापर्यंत ही 13 गाव पाण्यापासून वंचित ठेवले. आणि एक ही शेतकरी कामगाराच्या पुढाऱ्याने ही 13 गाव पाण्यापासून वंचित आहे.
अशी एकाही माणसाने आतापर्यंत सांगितलं नाही गोरगरीब जनतेला काहीच कळू दिलं नाही ह्याने चांगल्या पद्धतीने दादासाहेब लवटे काम करतो आणि ताकदी आणि संध्यात जास्त आणि चांगल्या पद्धतीने निवडून येणार आहे हा दादासाहेब भगवान लवटे येणार आहे. गावातली गोरगरीब जनता त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि रस्त्याची कामं डीपीची कामं ब्लॉक असतील जे अनेक जी काही काम आहे ती चांगल्या पद्धतीने करणार आहे आणि इथून पुढच्या काळात चांगलं काम करून ते दाखवणार आहे एवढा आम्हाला विश्वास आहे ठामपणे. बापूंचं काम कसं आहे? बापूच काम एक नंबर आहे तालुक्यात एक नंबर आहे महाराष्ट्रात एक नंबर आहे देशात सहित एक नंबरचं काम बापू करतो. सांगोला तालुक्याचा आमदार असा आतापर्यंत झाला नाही ह्याच्या पुढे बी होणार नाही असा आमदार एक नंबरचा कामाचा माणूस आहे विकासाचा माणूस आहे आणि 5,000 कोटीचा निधी त्यानं आणून एकही गाव असं मोकळं ठेवू नये त्या माणसानं समजा गावात निधी पोहोचवलाय ही रस्त्याची कामं हे आता मोहन जाणार येणार रस्ता कसा केला स्ट्रॉंग रस्ता बनवलाय सांगलीवरनं आता मोहनला इथं ती साईड रस्ता चांगल्या पद्धतीने बनवलाय आणि ही दादासाहेब लवटे ही चांगला माणूस आहे आणि बापू बी चांगला माणूस आहे काम चांगल्या पद्धतीने होणार आहे. तालुक्यामध्ये एकंदरीत विद्यमान आमदार आहेत ते कसं आहे गावात त्यांचं विद्यमान आमदाराचं काही सांगू नका हो. काय ते नुसतं धनीला आणि मातीला आणि नारळ फोडणे काहीच नाही त्याचं काहीच येत नाही नुसतंच आज्याचं नाव घेतून मत मागतो स्वतःच काहीच येत नाही आणि तेवढंच काम आहे फक्त दुसरं अजिबात काहीच येत नाही. जाऊन गावात येऊन कुठं रस्ते चेक केलं कुठं काहीच येत नाही काम बिमा असलं अजिबात काहीच येत भानगड नाही नुसतं आज्याचं नाव घ्यायचं मत मागायची विषय संपला. तालुक्यात निधी आता बंधाऱ्याचं काम आता बापू आमदार होता त्यावेळी समजी म्हणायची बंधारा तुमला नाही बंधारा तुम्हाला आता 2 वर्ष झाला आमदार झालाय ना काय झालं ते बंधारे थांबले कशासाठी बघायचं झालं नाही येणारच नाही ती माणूस फक्त मत दुसरा काय विषय नाही आणि तालुक्याचा आमदार चांगल्या पद्धतीने काम करतो शाजीभाई पाटील आणि त्याच्या दादासाहेब लवटे एक नंबरचा माणूस आहे जी काय असेल ती समजा गोरगरीब जनतेला देण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतो. स्वर्गीय गणपतराव देशमुखांचा त्यांच्याविषयी मी बोलू शकत नाही काय कामच केलं नाही त्यामुळे बोलायची काही गरजच नाही उभं. धन्यवाद. माझं नाव भीमराव कोळेकर. बर काय व्यवसाय व्यवसाय शेती करतोय पण दादासाहेब आमचं दादासाहेबाचा आम्ही कट्टर कार्यकर्ता आहे. काय सगळ्याच्या तोंडून दादासाहेब कसं आहे? युवक वर्गातला चाहता आहे आणि युवक वर्गासाठी खंबीर आवाज देणारा माणूस आहे आणि आपल्या शाजीबापूच्या तालमीत तयार झालेला एकदम कडक असा पैलवान आहे. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की आमच्या गावातून आम्ही जवळपास 80% मतदान दादासाहेबाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जिल्हा परिषद गटातून दादासाहेब हे 100% विजय होणार आहे. काय विरोधक म्हणतात दादासाहेब कामं करत नाहीत कामं झाली नाहीत. अहो इथंच बघा हे ग्रामपंचायत समोर ब्लॉक असेल किंवा हे गाळे असतील इथले समोरचे हे सगळे दादासाहेबाच्या कारकिर्दीत झालेलं काम आहेत. गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल प्रत्येक अडीअडचणीच्या काळात दादासाहेब हे धावून आल्याशिवाय राहत नाहीत. एवढं मोठं काम दादासाहेबाचं चालू आहे सध्या. काय एकंदरीत तालुक्याचे आमदार येतील गावात काय विकास आहे का? सध्या तालुक्याचे जे चालू आमदार आहेत ते त्यांच्या हातून अजून एकही उद्घाटनाचं चांगलं काम झालेलं आमच्या तरी निदर्शनास आलेलं नाही गावातील काम. पण शाजीबापूच्या माध्यमातून दादासाहेबांनी आपल्याला अजून चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत. काय एकंदरीत शाजीबापूंचं कसं आहे काम? शाजीबापूच्या माध्यमातून आपल्याला पिण्याचे पाणी त्यासाठीच आणि शेतीचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीची कामं पिण्याच्या पाण्यासाठी चालू आहेत. बोलायचं काम नाही तुम्ही माळ रानावर गेला तरी भरपूर प्रमाणात मोठ्या पायपा पडलेल्या आहेत. त्याच्यामुळं बापूचं काम करणं हे अत्यंत काळाची गरज आहे. एकंदरीत बापू या ठिकाणी बापूंचं मॉडेल म्हणून 100% एक नंबर बापूचं काम आहे त्यांना आपल्याला. दादासाहेब लवटेंची साथ मिळाली आहे. होय 100% मिळालेलं आहे आणि इथून पुढच्या काळातही आम्ही खंबीरपणे बापूंच्या आणि दादासाहेबांच्या पाठीमागे उभा राहणार आहोत. धन्यवाद. काय नाव? काशीनाथ दोंडेबा लवटे. बर काय एकंदरीत जिल्हा परिषदेचं वार व्हायला लागले कसं आहे वातावरण? चांगलं वातावरण आहे बाबा चांगलं आहे चांगलं आहे. बर काय गावचाच उमेदवार आहे तुमचा तरुण मुलगा आहे होय 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 काम कसं आहे? काम एक नंबरचं काम आहे सगळे काम दादासाहेब पाटलांना शाजीबापूंनी केलेले आहे बाबा. हे चेंडे गुंडे आला याचं काय मनाव धरू नका की हम करतो तम करतो आतापर्यंत काही सुद्धा त्यांनी केलेलं नाही. आज 55 वर्ष झाले मी बघतोय सरण्याला मी म्हातारा झालो माझं वय आहे 85. बर हे सगळे लबाड लोक आहेत ह्या लबाड लोकांच्या पासून दूर राहावा आणि आम्हाला संपूर्ण सहकार्य करा. काय दादासाहेबांचं काम कसं आहे? एक नंबरचं काम आहे. तळे केले झाले सगळे वाड्या वस्तीला रस्ते दिले सगळे काय गोरगरिबावर काय अडचण असली ती काढलेली आहे. हे काय दादासाहेब पाटील काय तर नव्हे हे गरिबीतनं आलेलं आहे जीवृतून निर्माण झालेलं आहे देवा. ही दादासाहेब पाटलाची कीर्ती फाट अपाट आहे. शाजीबापूंचे सपोर्ट चांगला आहे. हा शाजीबापूचा सपोर्ट आहे एक नंबर आहे. हा
काय शहाजी बापूंचं काम कसं आहे इकडे? एक नंबर आहे, एक नंबर आहे शहाजी बापू पाटलांचं नाव. काय नवीन झालेले देशमुख आमदार येते गावात? हा, कवा गावात नाही ते येतात की मातीला, कुठे याला त्याला येते, लबाड बोलायचं काय. अरे ह्या गावाला जुन्या लोटवाडीला आतापर्यंत त्याने काय केलं? गावाचं नाव तर ते कधी काढलं का? सांगलीच्या बाउंड्रीवर गाव आहे, गावाला यश त्याने बांधली का आतापर्यंत? हाय का बिन इच्छीचं गाव आहे. तर आता त्या इच्छीचं पिशीचं सगळं काम होऊन जाईल, त्याची काळजी करू नका. आणि या गावाला यश टाकल्याशिवाय गावाला यश नाही. एवढंच मी बोलतो, माझं भाषण बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हजार काय एकंदरीत गावचा उमेदवार आहे, कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? काय झाले महूद गटात आता दादासाहेबांना वन साइड वातावरण झाले. दादासाहेबांची ज्या दिवशी उमेदवार जाहीर झाली त्या दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला. आता फक्त लीडच मोजायचं बाकी राहिले. आणि जे विरोधातले जे उमेदवार आहेत ते विरोधातले उमेदवार म्हणजे 70% जनतेच्या परिचयाचेच नाहीत, खरं सांगायचं म्हणजे असा विषय आहे. आणि दादासाहेबांचं जवळजवळ 1 वर्षापासून लोकांच्या गाठी भेटी, लोकांची कामं प्रत्येक वयोवृद्ध माणसापर्यंत दादासाहेब पोहोचलेत, लहानपण पोरापर्यंत पोहोचलेत. राहायला सांगायचा विषय म्हणलं तर आता तालुक्याचे आमदार आपले बाबासाहेब, आमच्या लोटेवडे गावामध्ये आजपर्यंत 1 रुपयाचा निधी आला नाही कधी. त्यांनी तर आमच्या लोटेवडे गावात 1 रुपयाचा निधी आला असं दावा होतं, उद्या त्यांना आम्ही मतदान करतो. फक्त ही पोकळ आश्वासन देतात, बोलतेत. आणि असं एखादा माणूस मोठा व्हायला लागला की त्याला टार्गेट करायचं, त्याला बदनाम करायचं, हे असलं ते धंदे करायला लागलेत आता सध्या दादासाहेबांना वारं सगळीकडे चांगलं आहे, म्हणजे वातावरण सगळीकडे चांगलं आहे. सगळ्या समाजातून दादासाहेबांना भरपूर प्रतिसाद आहे. त्यामुळे आता काय झाले, दादासाहेबांचा विजय हा फिक्स झालेला आहे. फक्त आपल्याला लीडच मोजायचं बाकी राहिले मित्र असं काय म्हणेल. दादासाहेबांकडे कुठलं असा राजकीय दृष्टिकोन आहे? दादासाहेबांकडे म्हणजे आता एकतर सुशिक्षित आहेत, म्हणजे भरपूर त्यांचं एज्युकेटेड आहे. एज्युकेशन झाल्यामुळं त्यांना सराउंडिंगचा सगळा कल्चरचा सगळा अनुभव आहे, अभ्यास आहे. आणि टेक्नॉलॉजीला दादासाहेब एवढे अपडेट आहेत. दादासाहेबांसारखा आपल्या मित्र तालुक्यात नाही, जिल्ह्यात सुद्धा असा उमेदवार मिळणार नाही दादासाहेबांसारखा टेक्नॉलॉजी बाबतीत अपडेट म्हणलं तर. खूप सारे त्यांची दूरदृष्टी आहे, व्हिजन आहे त्यांचं भरपूर मोठं आहे. युवकांसाठी काय काय करायचं आहे. साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आता एखादं कुठं वाढदिवसाला हे काय, प्रत्येक साध्या माणसाला म्हणलं तर एक वेगळा त्यांचा दृष्टिकोन असतो की बाबा एखादा वाढदिवस करायचा असेल तर त्या मुलाला काय दिलं पाहिजे, एखादी वस्तू किंवा काय, जेणेकरून त्याचा भविष्यात उपयोग होईल. आता महिलांसाठी असा त्यांचा उपक्रम आहे की महिलांसाठी त्यांना पिठाची गिरण किंवा त्यांना कांडप मशनी असतील किंवा शिलाई मशनी असतील असं वाटप करायचं वेगवेगळं, असं त्यांना रोजगार निर्मित कसं होईल आणि उदरनिर्वाहासाठी त्यांचं घर कसं चालेल, असं खूप सारे त्यांच्या दादासाहेबांच्या आयडिया आहेत. ते आता येणाऱ्या आपल्याला 5 वर्षात बघायला मिळतील थोड्या. बापूंचं काम कसं आहे? बापूंचं काम सगळ्यात जास्त म्हटलं तर बऱ्यापैकी लोटेवड चांगलं झालेलं आहे. आतापर्यंत 55 वर्षाच्या इतिहासात कधीच एवढं काम झालं नाही एवढं आपल्याला लोटेवडे गावामध्ये काम झाले. आणि इथं 2 तलाव असे झालेत, एक 4 कोटीचे एक आणि 5 कोटीचे एक आहे. त्या दोन्ही तलावात आजही बघितलं तर पाणी, भरपूर प्रमाणात पाणी आहे. पाण्याच्या गावाला कमतरता कसली सुद्धा नाही. मान नदी जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून नदीला पाणी, आजही नदीला गेलं तर आजही नदीला पाणी. त्यामुळे नदीकाठच्या गावाला तर पाण्याचं टेन्शनच नाही. पण हे आसपासच्या आमच्या अलीकडली गाव आहेत त्यांना सुद्धा भरपूर आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे शहाजी बापूंचं पाय धुतलं तरी लोकांचा उपकार फिटणार नाहीत, की बापूंचा उपकार फिटणार नाहीत, एवढं बापूंचा उपकार लोकांवर आहेत. 900 कोटी योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, विरोधक म्हणायचे नाहीत ना, कधीच होणार नाही. आज बघा जवळजवळ 30 ते 40% त्या योजनेचं काम पूर्ण झाले. ती योजनाचं कामकाज चालू आहे, सगळ्या माळाने पाईपलाईन चालू आहेत, मशनी आलेल्या आहेत. आणि ह्या 13 गावासाठी सगळ्यात मोठी वरदायी ठरलेली योजना हीच आहे. काय गावात किती कामं चालू आहेत? गावाचं आता बऱ्यापैकी गावाचं जे मूलभूत गरजा होत्या, अन्न वस्त्र प्राणी निवारा, तर आता बऱ्यापैकी अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरजा नसून लाईट पाणी रस्ते ह्या मूलभूत गरजा आहेत. तर आम्ही आमची सगळी टीम दादासाहेब लवटे असतील, त्यांचे बंधू सागर लवटे असतील, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी दादासाहेब लवटे जिल्हा परिषद लढवत असले तर ह्याचं सगळं जी श्रेय हे सागर मालकाकडे जातं. सर्व मुलांना संघटित करणं, तरुण वर्ग सगळे एकत्र आणणं, सगळ्यांच्या वेळेला उभा राहणं, जी पाठीमागची ताकद आहे ही सागर लवटे तयार करून आणि त्याच्या विश्वासामुळेच दादासाहेब लवटे आज गावाचं तालुक्याचं राजकारण करू शकतात. आणि बऱ्यापैकी मोठं सगळं सहकार्य त्यांना ह्या जनतेतून मिळतंय. कारण त्यांनी प्रत्येक गावामध्ये, आता आम्ही फिरलो 9 गावामध्ये, तर 9 गावामध्ये प्रत्येक गावात 200-300 पोरं त्यांनी तयार केली. ती अगदी त्यांच्या मनावर राज्य करणारं इतकं त्यांनी त्यांचं नेतृत्व लोकांच्या हृदयात गटात रुजलंय. लवटे फॅक्टर हा सगळीकडे चर्चेचा विषय आहे. नाही, त्यांचं कामच आहे ते. म्हणजे ते काय आता निवडणूक जिल्हा परिषद आली म्हणून काम करत नाही. ती गेली 4-5 वर्षे ती प्रत्येक गावामध्ये प्रत्येक युवकांच्या त्यांच्या बिझनेस आहे त्या बिझनेसच्या माध्यमातून असेल,
समाजकारण असेल, राजकारण असेल, प्रत्येक गोष्टीतून ते प्रत्येक गावातल्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचले. ते काय आता जिल्हा परिषद म्हणून आज आलेत किंवा राजकारणात किंवा आताच्या दुसऱ्या नेत्यागत त्यांनी केले असं काही नाही. हे फार त्यांचा संघर्ष हा संघर्ष चालूच राहणार. त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यश अपयश भाग हा गौण आहे. ते यश आले अपयश आले तर ते ग्राउंड सोडत नाहीत. ते लढतच राहणार कायम. यशाचं अपयशाचं म्हणजे काय पुढऱ्यांचं निवडणुकी यायचं यश आलं तर काम करायचं नाही तर सोडा असं नाही त्यांचं. त्यासाठी हे त्यांना फार मोठं लोकांच्यात मिळणारा प्रतिसाद आहे हा कायम त्यांना मिळत जाईल. काय बाबासाहेब देशमुख येते तिथे? नाही आम्ही आता त्यांच्याविषयी काय बोलणार नाही कारण निवडणूक चालू आहे हे आणि विनाकारण टीका टिप्पणी करणं त्यात काय आम्हाला अर्थ नाही. विकास तर आहे का विकास आता त्यांच्या माध्यमातून काय विकास झालाय का? आता चालू मध्ये तर आमच्याकडे काही काम आलेलं नाही त्यांचं चालू ह्याच्यात. हा बापूने किती केले काम? बापू आता गेल्या 5 वर्षात आमदार होते तर त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं वर महायुती सरकार होतं आणि महायुती सरकार असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आणि त्यातून आपली टेंबूची कामं जी रेंगाळली होती बऱ्याच वर्षी ती मंजूर मध्ये होती पण निधीमुळे ते कामं थांबलेली होती तर त्यांनी त्या निधी मिळवून त्यात सगळी ते कामं चालू आहेत एकनाथ आता. शिंदेचे लाडके पण आहेत. एकनाथ शिंदे ते गुवाहाटीला गेल्यापासून ते लाडके झाले. त्यामुळे त्यांना निधीची काय कमी पडत निधी नाही. त्यांना भरपूर दिला सरकार महायुतीचं असल्यामुळं भाजप सेने युती असल्यामुळं निधी भरपूर आणि त्या निधीमुळे आज सर्व कामं चालू आहेत पाण्याची. तर बापू हे नेतृत्व असं आहे की गडचिरोलीमध्ये सुद्धा फेमस आहेत बापू. आणि त्यांच्या वैयक्तिक ते भाषा शैली असेल त्यांचं वक्तृत्व असेल रांगडे फणा असेल त्यातून ते आहेत प्रसिद्ध. काय एकंदरीत गावचं वातावरण काय कौल कसा असेल शेवटी? कौल चालूला आता दादा लवट्याचं वातावरण चांगलं आहे